ऋषभचा आणि टीम जरीमरी तिसगाव संघाचा 2 धावा धावफलकावरती। षटक क्रमांक पहिले मार्गस्थ 2 षटकांची लढत आपण पाहतोय। भरपूर चांगली क्रिकेट स्पर्धा, अनेक सामने आपण चांगले एन्जॉय केले। हा देखील सामना रंगतदार ठरेल अशी अपेक्षा पण बाळगूया। पुन्हा एकदा तयार गोलंदाज योगेश, पुढचा बॉल यावेळेस फलंदाज बाद, विकेटचं पतन। ऋषभ गायकवाड बॅक टू द डगआउट। पहिला धक्का टीम जरीमरी तिसगाव संघाला। तर फलंदाज बाद, विकेटचं बदन योगेश मात्रेला मिळतेच मोठी सफलता। नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय, सौरभ गायकवाड। धावसंख्या 2 धावा स्कोरबोर्डवरती। योगेश पुन्हा एकदा सज्ज होतोय षटकातील। पुन्हा एकदा पुढचा बॉल चांगला चेंडू, परंतु पंचांकडे पाहावं लागेल। व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून टीमची टोटल 3 वरती पोहोचेल। यावेळेचा चेंडू जे की चांगला यॉर्करचा प्रयास आणि मागे खेळाडू उपस्थित। शॉर्ट पाईन लेग लांब, चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्टरीचा देखील प्रयास केला। रन्स मिळाली 1। टीमची टोटल सिंगल बरोबर पुढे सरकेल 4 या आकड्यावरती। सुरुवात थोडीशी शांत झाली आहे जरीमरी तिसगाव संघाची आणि आता मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे। स्ट्राईकला फलंदाज सागर गायकवाड। अनेक सारे विक्रम या खेळाडूच्या नावावरती आपण पाहिलेत। सिनियर खेळाडू आहे तिसगाव संघाचा आणि अनेक साऱ्या स्पर्धा अक्षरशः गाजवल्या खेळाडूंना। तोच खेळाडू सायकलवरती आणि तेवढाच ताकदवान गोलंदाज त्याच्या समोर योगेश मात्रे। हाफ ट्रॅकर पुल केलाय, फटका चांगला परंतु उंची जास्त, लांबी कमी, फटका बसला मिड विकेटला आणि या मॅचची गोल्डन विकेट कॅरी झाली आहे। सागर गायकवाड गोल्डन डकचे शिकारी। तर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल अनिकेत भोईर 4थ्या क्रमांकावरती आणि धावसंख्या आपण पाहिली तर फक्त 4। योगेश पुन्हा एकदा सज्ज होतोय, डेट घोषित करतात पंच। शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये शिल्लक असेल। क्वार्टर फायनलची लढत आपण एन्जॉय करते 2 बलाढ्य संघामध्ये। चला वेळ जास्त घेऊ नका आपण अंतिम बॉल षटकातील। स्ट्राईकला फलंदाज अनिकेत भोईर ऑन स्ट्राईक। स्विच रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, यस, इट इज आउट। फलंदाज बाद, लेग बिफोरच्या माध्यमातून अजून एक धक्का टीम जरीमरी तिसगाव संघाला। पहिल्या ओव्हरमध्ये टीम जाते पूर्णपणे बॅकफुटवरती। एकूण गडी गमावले 3 आणि धावसंख्या फक्त 4 धावा स्कोरबोर्डवरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। का यस, एक चेंडू शिल्लक आहे।
चला नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल 5व्या क्रमांकावरती हितेश मडवी. एक बाईट बॉल होता स्पंच रतन. चला चर्चा नकोय तिसगाव टीमचे खेळाडू चर्चा करू नका प्लीज. अजून 2 सामने कव्हर करायचे आहेत आम्हाला आणि पारितोषिक वितरण सोहळा देखील असेल. शेवटचा चेंडू या षटकातील योगेश खूप चांगली गोलंदाजी करतोय. जलदगती गोलंदाज ज्याला संबोधलं जातं. रफ्तार का सौदागर. मलंगड एक्सप्रेस पुन्हा एकदा तयार. फटका चांगला आहे. हुक केलाय. पाठीमागे खेळाडू पोहोचू शकत नाहीये. बॉल सीमारेखा बाहेर. अंतिम बॉलवरती चौकार. ओव्हर समाप्त पहिलं. टीमची टोटल 3 गडी बाद 8 धावा स्कोरबोर्डवरती. वापर केला आणि त्याच्यावरती हुकचा लाजवाब स्ट्रोक चौकार आला. शेवटचं षटक शिल्लक असेल. 2 षटकांची लढत आहे. जबरदस्त सामना आपण एन्जॉय करते. बिग बॅटल. दोन्ही संघ तुल्यवान. थोडीशी नाजूक परिस्थिती जरूर आहे जरीमरी तिसगाव संघाची, परंतु अंतिम षटकामध्ये मोठे फटके आले तर एक चांगल्या फायटिंग टोटल स्कोर पर्यंत पोहोचेल जरीमरी तिसगाव संघ. गोलंदाज राजेश मात्र येतोय. वेग व्हेरिएशन भरपूर त्याच्याकडे आपण पाहिलं. तोच खेळाडू गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होतोय आणि त्याच्या समेत स्ट्रायकिंगला फलंदाज त्याच्या समोर आपण पाहतो या ठिकाणी सौरभ गायकवाड आपल्याला पाहायला मिळेल. होईस्पटक खेळाडू. तयार गोलंदाज राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळले. फटका चांगला लावून द कार्पेट. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. अल्पेश मात्रे थोडेसे फंबल. फेकी येते तोपर्यंत रन्स कंप्लीट झाले. एकूण 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पाहिलं या ठिकाणी सौरभनं की थोडीशी मिसफिल झाली. त्यानंतर त्वरित स्ट्राईक सोडली आणि 2 धावा कंप्लीट केल्या. टीमची टोटल 10 धावा स्कोरबोर्डवरती. 3 गडी बाद टीम जरीमरी तिसगाव संघ. अद्याप आपण पाहिले गेले तर 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या ओव्हरमधील. फटका चांगला. ओ पिच बॉल लॉफ्टेड. पाठवलाय वाईड स्ट्रॉंग ऑन. सीमारेखा बाहेर. षट पिचा चेंडू पाहायला मिळाला आणि ताकदीचा योग्य तो वापर आपल्याला पाहायला मिळतोय फटक्यावरती. फलंदाज सौरभच्या माध्यमातून षटकार धावसंख्या 18 या आकड्यावरती पोहोचेल. 16 धावा माफ करा. फुलटॉस यावेळेस मात्र ऑन साइडला खेळलेत. फायदा उचलू शकले नाहीयेत. मिड विकेटला खेळाडू उपस्थित. कृष्णा मात्रे वेगाने आले. पेकी आले. स्ट्राईक येण्याचा प्रयत्न. धावाची संधी आणि स्ट्राईक सोडली नाही आहे. दुसरा फलंदाज जागेवरती राहिला हितेश आणि सौरभ या ठिकाणी बाद असेल. पंच सौरभ गायकवाड बॅक टू द डगआउट.
प्रयत्न केले आणि जवळजवळ 4 धावा कंप्लीट झाल्यात. जिथे मात्र एक धाव मिळाली असती तिथे 4 धावा कंप्लीट झाल्यात. क्या बात आहे. चेंडूची फेकाफेकी झाली आहे. खराब क्रिकेट मात्र पण टीमकडे मिसफील फार झाली या बॉलवरती आणि चौकार या ठिकाणी मिळेल. नाराज होत आहेत त्यांचे सर्व खेळाडू कारण 2 षटकांची लढत आहे. एक एक धाव फार महत्वाची आहे. गोलंदाजी फार चांगली होती परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. टीमची टोटल फलकावरती 21. षटकातील चेंडू शिल्लक असेल 1. शेवटच्या षटकातील शेवटचा मॉल. यावेळेस टाइम पाहावी लागेल आणि पंच सांगतायत व्हाईट बॉल. टीमची टोटल 22. 22 धाबा स्कोरबोर्डवरती. धाबा सुरुवातीला नव्हत्या परंतु या ओव्हरमध्ये मिसफील आणि तदनंतर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. धावसंख्येला वेग मिळाला. टोटल 22 मध्ये पोहोचला संघ तिसगाव. आता अंतिम चेंडू शिल्लक आहे. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट करायचं होतं. लॉप करायचं होतं परंतु संपर्क नाहीये. डॉट बॉल. 2 षटकांचा केस समाप्त. प्रथम बॅटिंग केली टीम झरीमरी तिसगावना. एकूण धावसंख्या बनवली स्कोरबोर्डवरती 22 आणि 23 धावेचं लक्ष असेल टीम स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान जय बोले म्हात्रेपाडा संघासमोर. आपण झरीबरी तिसगाव संघ कारण सराव नकोय प्रॅक्टिस नकोय बघा. लगेच जोडी देखील पाठवली जाईल. सलामीवीर जोडी या ठिकाणी लगेच पाठवली जाईल. त्यामुळे आपण फिल्डिंग नावाची लगेच तिसगाव टीम लक्ष एकूण मॅचमध्ये आपण पाहिलं तर 23 धावेचं असेल कारण 22 धावा बनल्या गेल्यात. 12 चेंडू आणि 23चं लक्ष. मैदानावरती पोहोचेल जय बोले म्हात्रेपाडा संघाची योगेश म्हात्रे आणि राजेश म्हात्रे ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. मॅच भरपूर दोघांसाठी महत्वाचा. स्पर्धेमध्ये नक्कीच सेमीफायनल मध्ये कोणता संघ पोहोचेल. कोळेगाव संघासमोर कोणता संघ दोनात करेल. तिसगाव की दुसऱ्या बाजूला जय बोले म्हात्रेपाडा टीम. सेकंड सत्र या ठिकाणी सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक आपण पाहणार आहोत. गोलंदाज ऋषभ गायकवाड आणि स्ट्रायकेंडला फलंदाज असेल योगेश म्हात्रे. नॉनस्ट्रायकरवरती राजेश म्हात्रे. दोन्ही टीमला पुन्हा एकदा मॅचसाठी शुभेच्छा असतील. अनेक सारे प्रेक्षक वर्ग ऑनलाईन देखील जोडले गेलेत. ओमसाई MTC या वाहिनीद्वारे स्पर्धा कव्हर केली जाते आणि भरपूर सारे प्रतिसाद प्रेक्षक वर्ग प्रतिसाद देतात या स्पर्धेला. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करूया. 12 चेंडूंचा हा मॅच अर्थात 2 षटका आणि 23ची गरज सामना जिंकण्यासाठी. योगेश म्हात्रे विस्फोटक खेळाडू आहे. पहिल्या मॅचमध्ये अप्रतिम बॅटिंग आपल्या टीमसाठी केली आणि आता महत्त्वपूर्ण मॅचमध्ये कशा प्रकारे परफॉर्मन्स राहील हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. समोरचा संघ देखील ताकदवर आहे. झरीमरी तिसगाव संघ. गोलंदाजी ही त्यांची प्रमुख ताकद आहे. तोच गोलंदाज सौरभ तयार.
चला वेळ घेऊ नका बघा, सूचना येतात आयोजकांच्या वारंवार सूचना येतात. तयार गोलंदाज राऊंड द विकेट. पहिला चेंडू रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाहीये आणि बॅटकटचा इशारा पंचांच्या माध्यमातून रन्स मिळाली. एक खातं गोल झालं टीम म्हात्रेपाडा संघाचं आणि योगेश म्हात्रेचं. एक धाव फलकावरती स्ट्राईक रोटेट होती. स्ट्राईक एंडला फलंदाज राजेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. विस्फोटक खेळाडू आहेत, नेहमीच सलामीसाठी येत असतात आणि मोठे फटके पाहिलेत त्यांच्या बॅटमन आम्ही आणि आता सिद्ध करावं लागेल स्वतःला, कारण टीमला गरज आहे सुरुवातीला एक चांगल्या धावसंख्येची. फटका चांगला आहे, बॅकफुटवरती गेले परंतु खेळाडू उपस्थित आणि मिड विकेटला टिपला जाईल झेल. पहिल्या विकेटचं पतन टीम म्हात्रेपाडा संघाला. बॅटमन पहिला दमदार चौकार. चांगला चेंडू यावेळेस मध्ये पडल्यानंतर पॅडवरती ब्रश झाला. रन्स मिळाली लेग बायच्या स्वरूपाने. एक ओव्हरची होती समाप्ती. पहिलं षटक कंप्लीट आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती फक्त 7 धावा. तोपर्यंत योगेश म्हात्रे आणि जोपर्यंत मच्छिंद्र म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत देखील विजयाच्या आशा पल्लवीत आहेत. अजून खेळाडू मात्र बरेत. अल्पेश सारखा खेळाडू देखील असेल परंतु चेंडू फार कमी आहेत. 6 चेंडू 16ची गरज आहे. गोलंदाज अंतिम षटक सौरभ गायकवाड आलाय या अंतिम षटकामध्ये.
स्ट्राईक एंडला फलंदाज योगेश मात्र स्ट्राईक क्षमता गुणवत्ता फार या खेळाडूमध्ये मोठे फटके मारण्याची फटका चांगला आहे परंतु खेळाडू उपस्थित मिड विकेटला दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि धाव घेत असताना या ठिकाणी विकेट मिळेल योगेश मात्रेची विकेट मिळाली आहे चला या ठिकाणी आपण पंच सांगतील आणि पंचांचा निर्णय या ठिकाणी आउट असेल चला बघा लक्ष असू द्या योगेश बिमरसाठी फक्त रिव्ह्यू आहे रनआउटसाठी नाही आहे हे आम्ही पहिल्या दिवसापासून आपण सांगितलं होतं सूचना केल्या होत्या रनआउटसाठी रिव्ह्यू नाही आहे त्यामुळे या ठिकाणी आपण पाहतोय विकेटचं बदल फलंदाज या ठिकाणी बाद असेल योगेश बॅक टू द डगआउट नवीन खेळाडू कृष्णा मात्रे मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल दुसऱ्या धाबेचा प्रयत्न करायचा तर रन्स मिळाली 1-5 चेंडू आता 15 धाबेची गरज सामना जिंकण्यासाठी डीजे सुरेश भोईर यांचं देखील आगमन झाले आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत सरपंच चषकामध्ये 5 बॉल 15ची गरज नवीन खेळाडू सिनियर खेळाडू टीमचा कृष्णा मात्रे मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या बाजूला गोलंदाज पुन्हा एकदा तयार सौरभ पुढचा बॉल या षटकातील फटका मिस्टामी खेळाडू उपस्थित झेलची संधी विकेट महत्वाची होती आणि झेल ड्रॉप आणि या क्षणाला आपण पाहिलं दुसऱ्या एंडला मात्र विकेट मिळेल रनआउटची मच्छिंद्र मात्रे बॅक टू द डगआउट आत्ता गरज आहे 4 चेंडू 14 धाबेची येतात 4 चेंडू आणि 14 धाबेची गरज नवीन खेळाडू अल्पेश पोहोचलेत परंतु स्ट्रायकिंगला कृष्णा टॉपेश अजून एक विकेट आणि मॅच मध्ये कमबॅक टीम जरीमरी तिसगाव संघाचा 3 बॉल 14ची गरज ऑन साइडला परंतु खेळाडू उपस्थित अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर 2 बॉल 14ची गरज एकत्र येऊ नका लगेच फिल्डिंग लावायची आहे फलंदाज बाद
चला फार वेळ जातोय या सामन्याला आणि गौरव देखील आलेत. गौरवला मी पाहिलं नव्हतं. शॉट थर्डमॅनला आपल्याला पाहायला मिळतात. गौरव गायकवाड अप्रतिम गोलंदाजी मी पाहिली आहे. अनेक साऱ्या स्पर्धा त्यानं गाजवल्यात. तोच गौरव सध्या तरी फिल्डिंगमध्ये आपण पाहतोय. शॉट थर्डमॅनला फुल टॉस. यावेळेस मात्र ऑन साईडला जातो चेंडू सीमा पार. चौकारानं काम चालणार नाहीये. आता गरज आहे मॅचमध्ये एक चेंडू आणि विजयासाठी 9 धाबेची. मॅचमध्ये पूर्णपणे शिरकाव तिसगाव टीमचा. आपण रेडी राहायचं लगेच. क्लीन बॉल फलंदाज बाद आणि मॅच समाप्त. सामना जिंकला जरी